जय श्री द्वारकाधीश. मित्रांनो, आज आपण द्वारकाधीश टूर करणार आहोत. द्वारकामध्ये हाफ डे टूर आणि फुल डे टूर असे दोन प्रकार असतात. तर आज आपण हाफ डे टूर करणार आहोत. हाफ डे टूरमध्ये रुक्मिणी देवी मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग, गोपी तलाव आणि बेट द्वारका घेणार आहोत. फुल डे टूरमध्ये बघायला गेलं तर 2-3 लोकेशन जास्त असतात. तर तुम्हाला बस तिकीट बुक करायचे असेल तर त्याने बदकला चौक मंदिरजवळ खूप सारे टूर आणि ट्रॅव्हल्सवर अवेलेबल असतात. ते जाऊन तुम्ही तिकीट बुक करू शकता. मॉर्निंगला बस 8ला सुटून 1 वाजता दुपारी रिटर्न येते. तर सेकंड बस दुपारी 2ला सुटून 8पर्यंत रिटर्न येते. पर पर्सन 150 रुपये चार्जेस आहेत. मित्रांनो, आज आपण या बसने द्वारका टूर करणार आहोत आणि टूरमध्ये जी महत्त्वाची ठिकाणी ॲड नाही आहेत ती पण आपण कशी कव्हर करायची ती तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता बसमधून आपण उतरलो आहोत आणि आपला पहिला पॉइंट आहे रुक्मिणी मंदिर. तर त्याला पाहूया. हे मंदिर सुमारे 2500 वर्ष जुने मानले जाते. आता सध्या अस्तित्वात असलेले मंदिर 12व्या शतकात बांधले गेले असावे असा इतिहासकारांचा अंदाज आहे. एकदा श्रीकृष्ण आणि रुक्मिणीने दुर्वासा ऋषींना भोजनाचे निमंत्रण दिले. ऋषींनी अट घातली की त्यांच्या रथाला घोडे नसतील तर श्रीकृष्णांनी रुक्मिणीने स्वतः तो रथ ओढावा. रथ ओढताना रुक्मिणीला तहान लागली तेव्हा श्रीकृष्णाने जमिनीतून गंगा प्रकट केली. रुक्मिणी ऋषींना न विचारता पाणी प्यायले. त्यामुळे क्रोधेतून दुर्वासांनी शाप दिला की ती तिच्या पतीपासून 12 वर्षे वेगळी राहील. याच कारणामुळे हे मंदिर मुख्य द्वारकाधीश मंदिरापासून दूर आहे. दुर्वासा ऋषीच्या शापामुळे या परिसरात जमीन वाळवंट झाली आणि पिण्याचे पाणी दुर्मिळ झाले. म्हणून आज या मंदिरात जलदान करण्याची मोठी परंपरा आहे. भाविक ते मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी दान करतात. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात रुक्मिणी देवीची चतुर्भुज मूर्ती आहे, ज्याच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्य आहे. हे मंदिर भारतीय वास्तुकलेच्या नागर शैलीमध्ये बांधलेले आहे. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर तेथील पंडित मंदिराच्या इतिहासाबद्दल आणि परंपरेबद्दल थोडक्यात माहिती सांगतात. पानी पीने का मिलवा है और मंदिर के कोई और दूसरा नंबर का कार्य ये मंदिर में जल अपना पितरों के लिए दान करते हैं। यहाँ क्यों जल का दान करते हैं तो ऋषि दुर्वासा जी को श्राप है ये भूमि में पाताल तक खारा पानी पीने योग्य मीठा पानी मिले नहीं। हम पितरों को पीछे 3 चीज देते हैं जिन्हें धर्म में बताते पिंड, पानी और श्राद्ध। तो बिहार में गया जी में श्राद्ध करते हैं, बद्रीनाथ में ब्रह्म का पानी पिंडदान करते हैं, द्वारिका मोक्ष धाम में रुक्मिणी देवी को मंदिर में यहाँ जल अपना पितरों के लिए देते हैं। यहाँ पूरे दिन का पानी अपना परिवार की ओर से दान करो जिसका 1000 रुपया होता है। कोई आधा ते मित्रांनो, प्रत्येक बसमध्ये गाईड असतो. तर त्या मंदिराजवळ जाण्यापूर्वी त्या मंदिराची माहिती देतो. नंबर का स्थान नागेश्वर महादेव. गुजरात में 2 ज्योतिर्लिंग, एक सोमनाथ और एक नागेश्वर. माता पार्वती ने और शिव जी ने नाग और नागिन के रूप में अवतार लिया. दारुक नाम का राक्षस का संहार किया. नागेश्वर कहा गया. 5 करोड़ रुपया डाल के गुलशन कुमार ने नागेश्वर मंदिर नया बनाया. मोबाइल ले जा सकोगे, चप्पल मंदिर के पास उतारना है. मित्रांनो, आता आपण सेकंड लोकेशन आहे नागेश्वर महादेव मंदिर आणि ते महादेवाची भव्य मूर्ती सुद्धा पाहायला मिळेल. त्या व्यतिरिक्त काय काय पाहायला मिळणार आहे ते चला आपण पाहूया. द्वारका येथील नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे हिंदू धर्मातील 12 पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. जर तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी जर इथे दर्शनासाठी येत असाल तर इथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मंदिराच्या परिसरात भगवान शंकराची 125 फूट उंच आणि भव्य मूर्ती बसलेली आहे. ही मूर्ती दुरून स्पष्टपणे दिसते आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. इथे ज्योतिर्लिंगाचं मुख दक्षिण दिशेला असल्याचे मानले जाते. मंदिर सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडे असते. भाविक इथे अभिषेक करू शकतात, मात्र त्यासाठी ठराविक नियमांचे पालन करावे लागते. उदाहरणार्थ सोवळी नेसणे. ऑक्टोबर ते मार्च हा काळ गुजरात फिरण्यासाठी उत्तम असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी इथे खूप मोठी जत्रा भरते आणि लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात. पौर्णिमेक कथेनुसार दारुका नावाची एक राक्षसी आणि तिचा पती दारुक इथे राहत होते. त्यांनी सुप्रिया नावाच्या शिवभक्ताला आणि इतर अनेकांना कारावासात टाकले होते. सुप्रिया कारावासातही ओम नमः शिवायचा मंत्राचा जप करत असे. तेव्हा दारुक राक्षसाने सुप्रियाला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी राक्षसाचा नाश केला. त्यानंतर भक्तांच्या विनंतीनुसार भगवान शिव ते नागेश्वर म्हणजे नागांचा ईश्वर या स्वरूपात ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थिरावले. मंदिराच्या परिसरात सुंदर शनी मंदिर सुद्धा आहे. तिथे जाऊन नक्की दर्शन घ्या. मित्रांनो, आपला थर्ड लोकेशन आहे गोपी तलाव. तर चला गोपी तलावाला भेट देऊया. असे मानले जाते की जेव्हा भगवान श्रीकृष्ण वृंदावन सोडून द्वारकेला आले तेव्हा गोपींनी त्यांचा वियोग सहन झाला नाही. त्या श्रीकृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेला आल्या. त्या ठिकाणी श्रीकृष्णाने गोपींसोबत आपली अंतिम रासलीला केली.
या लिहिल्यानंतर सर्व गोपी या तलावात जलसमाधी घेतली. या तलावाची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील पिवळी माती, जिला गोपीचंदन असे म्हटले जाते. भाविकांची अशी श्रद्धा आहे की गोपींच्या पवित्र देहाच्या विलीनीकरणामुळे येथील माती चंदनासारखी सुगंध आणि पिवळी झाली आहे. हे चंदन कपाळाला लावणे अत्यंत शुभ मानले जाते आणि अनेक त्वचा रोगांवर हे गुणकारी असल्याचे मानले जाते. जर तुम्ही त्याला तर गोपीचंदन नक्की घ्या. पर पॅकेट 20 रुपये आहे. सुदर्शन सेतू ह्या ठिकाणाचे नवीन आकर्षण आहे. हा भारतातील सर्वात लांब केबल स्ट्रेट ब्रिज असून तो ओका आणि बेट द्वारकांना जोडला जातो. यामुळे आता बोटीशिवाय बेटावर जाता येते. नवीन बांधलेल्या सुदर्शन सेतूमुळे आता तुम्ही स्वतःच्या गाडीने किंवा टॅक्सीने थेट बेटावर जाऊ शकता. पुलाच्या खांबावर भगवद्गीतेचे श्लोक आणि भगवान श्रीकृष्णाच्या जीवनशैलीतील चित्र कोरलेले आहेत, ज्यामुळे त्यात एक आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे. या पुलाच्या फुटपाथावर सोलर पॅनल्स बसवण्यात आले आहेत, त्यातून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर पुलावर दिव्यांसाठी केला जातो. हा पूल ओका आणि बेट द्वारका या 2 ठिकाणांना जोडला जातो. दर्शनाची वेळ सकाळी 9 ते 1 आणि संध्याकाळी 3 ते 6 वाजेपर्यंत असतो. दुपारी 1 ते 3 या काळात दर्शन करण्यासाठी मंदिर बंद असते, त्यामुळे तुमच्या वेळाचे नियोजन हे वेळ बघूनच करा. मुख्य मंदिराच्या आत मोबाईल कॅमेरा किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट नेण्यास सक्त मनाई आहे. ते तुम्हाला बाहेर लॉकरमध्ये जमा करावे लागतात. संपूर्ण बेट द्वारका आणि आसपासचे मंदिर पाहण्यासाठी किमान 3 ते 4 तास लागतात. हे गुजरातच्या किनारपट्टीवर असलेले एक छोटेसे बेट असून हिंदू धर्मात याला अत्यंत पवित्र मानले जाते. याला शंकुधर बेट असे म्हटले जातात. असे मानले जाते की मुख्य द्वारका हे श्रीकृष्णाच्या राज्याचा कारभार पाहण्यासाठी होते, तर बेट द्वारका हे त्याचे मूळ निवासस्थान होते. येथे भगवान श्रीकृष्ण आपल्या परिवारासोबत राहत असत. हे बेटावरील मुख्य मंदिर आहे, जे सुमारे 500 वर्षापूर्वी वल्लभाचार्य यांनी स्थापन केल्याचे म्हटले जाते. बेट द्वारका येथील मुख्य द्वारकाधीश मंदिरात भाविकांसाठी प्रसाद भोजन देण्याची सोय आहे. सकाळी 11:30 ते 12च्या सुमारास मंदिरात भोग चढवला जातो. त्यानंतर भाविकांसाठी प्रसादाची सोय केली जाते. काही वेळा प्रसादासाठी मंदिराच्या कार्यालयातून किंवा काउंटरवरून आधी टोकन घ्यावे लागते. जर तुमच्याकडे वेळ असेल तर सोने की द्वारका पावनधाम हे नक्की एक्सप्लोअर करा. पर पर्सन 40 रुपये तिकीट आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण भडकेश्वर महादेव मंदिराच्या इथे पोचलो आहोत. तर चला. भडकेश्वर महादेव मंदिर हे द्वारका येथील एक अत्यंत सुंदर आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. हे मंदिर एका लहान टेकडीवर अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका द्वीपकल्पावर वसलेले आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते आणि हजारो भाविक दर्शनासाठी येतात. हर हर महादेव.
आपण या महादेवच्या पिंडीला आपण जवळून पाहूया. मित्रांनो, भडकेश्वर महादेव मंदिराच्या समोर तुम्ही बघू शकता बॅक साईडला की लाईट हाऊस सुद्धा आहे.